पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या भोंदू अशोक खराची एसआयटी चौकशी आता पूर्ण झालेली आहे। पोलीस अशोक खराची चौकशी आता पूर्ण झालेली आहे। आता तो कोर्टाकडे रवाना होतोय। आज भोंदू अशोक खराची पोलीस कोठडी संपणार असून कोर्टात त्याला हजर केले जाणार आहे। गेल्या 6 दिवसांपासून पोलिसांच्या कोठडीत अशोक खरात होता। आजचे 6वा दिवस होता चौकशीचा। पुढील महत्त्वाच्या बातमीकडे मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा आता देण्यात आलाय। पुढील 2 दिवस मुंबईतील तापमान उष्ण असणार आहे, तर तापमानाचा पारा 38 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने आता वर्तवली आहे। सोलापूर, सांगली, सातारा, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात पुढील 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। विदर्भामध्ये सर्वात जास्त तापमान जे आहे गेल्या 24 तासामध्ये नोंदवलं गेलेलं आहे अकोला येथे। त्यानंतर मराठवाड्याचा जर बघाल तर 37-38 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आहे। मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्याच रेंजमध्ये तापमान आहे आणि कोकणामध्ये जर बघाल तर तिथे 35 ते 37 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झालेली आहे। इतर इंटेरियरमध्ये जरी तापमान जास्त असलं तरी ते सरासरी इतकं आहे आणि कोकणामध्ये तापमान हे सरासरीपेक्षा थोडंसं जास्त आहे। त्याचबरोबर दमट वातावरण असल्यामुळं तिथे येलो अलर्ट दिला गेलेला आहे, स्पेशली उत्तर कोकण आणि मुंबईसाठी। पुढील महत्त्वाच्या बातमीकडे पुण्यातील दिवेघाट आज दुपारी 1 ते 3 पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। दिवेघाट रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी यावेळी ब्लास्टिंग करण्यात येणार आहे। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून करण्यात आले आहे। पुढील महत्त्वाच्या बातमीकडे धुळे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। धुळे जिल्ह्यातील एकूण धुळे, शिंदखेडा, साक्री आणि शिरपूर या 4ही तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। जवळपास 6000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पिकांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यातील 11000 शेतकरी अवकाळी पाऊस गारपिटीनं बाधित झाले। तर अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, मका, केळी तसेच पपई पिकांना देखील मोठा फटका बसलाय। काही भागामध्ये गारपीट, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। त्यामध्ये साधारणतः 156 गावांमध्ये 11000 शेतकऱ्यांचे 6628 हेक्टर एवढे नुकसान झाले। यामध्ये गहू, ज्वारी, मका, पपई, केळी अशा मुख्य पिकांचा समावेश आहे। जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान सागरी भागात झालेले आहे। यामध्ये मुख्य पिकाचे नुकसान म्हणजे कांदा या मुख्य पिकाचं नुकसान आढळून आलेले आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीने मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना पंचनामे करण्याचे आदेश केलेले आहे। पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये सर्व पंचनामे पूर्ण होणार आहेत। तजवार अंतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक आगळा-वेगळा शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आलाय। 100 विद्यार्थी प्रथमच विमानाने बंगळुरू येथे रवाना झाले। विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हा अनुभव अनोखा व अस्मरणीय ठरणार आहे। या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थी बंगळुरू येथील सर एम विश्वेश्वरय्या औद्योगिक तंत्रज्ञान संग्रहालय यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।